जिनसे है आप बेखबर, दिखाएंगे हम वो खबर। खड़की समाचार अब नए अंदाज में। आज जे आहे ते जे सुरू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये जे ड्रामा सुरू आहे त्याच्यामध्ये फक्त कॅरेक्टर बदललेला आहे। आज ज्याच्या बाबतीत मी बोलत आहे ते वेगळं कॅरेक्टर आहे, पण काम तसंच आहे। म्हणजे बेमानीच्या लूटच्या सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून अलायन्स करून कशा प्रकारे पैशाची लूट होत आहे याच्या बाबतीत हे प्रकरण आहे। हे प्रकरण आहे आमचे खासदार आणि पैठणचे आमदार यांच्या ड्रायव्हरच्या संदर्भात। आपल्याला माहीत असेल की आपण काही दिवसापूर्वी हे बातमी खूप दाखवली होती की यांनी 3 एकर जागा घेतलेली आहे, 150 कोटी रुपयाची जागा आहे, नवाबाची जागा आहे करके। आपण याचा सगळा डॉक्युमेंट्स सखोल मध्ये गेल्यानंतर आपल्याला कळेल की या महाराष्ट्र सरकारचे जे अधिकारी आहेत ते कशा प्रकारे काम करत आहेत। हे 2 डॉक्युमेंट्स आहे माझ्याकडे, आणि आपल्याला आतापर्यंत हेच कळलं होतं की त्यांनी 150 कोटी रुपयाची जागा घेतलेली आहे। खऱ्या अर्थाने त्यांनी 8.5 एकर जागा त्या ड्रायव्हरच्या नावाने घेतलेली आहे। आणि हे 2 प्रकरण कशा त्यांनी एक्झिक्यूट केलेला आहे याचे सगळे डॉक्युमेंट्स याच्यामध्ये उपलब्ध आहे। आता याला सांगायचे असेल तर मी सगळे डॉक्युमेंट जे महत्त्वाचे आहे ते आपल्यालाही देणार आहे, आणि याच्यातून स्पष्ट होतो की कशा प्रकारे हे सगळं काम सुरू आहे। दोन्ही हे जे प्रॉपर्टीज आहे त्याचे मिळकतीचे मूळ मालक जे आहे ते सालारजंग हैदराबादचे आहे। या जे एरिया आहे त्याला बागशेरगंज दाऊदपुरा असा सर्वे क्रमांक 3चे हे जे लँड आहे 8.5 एकर लँड। आता जे प्रकरण बाहेर आलं होतं ते होतं 1.5 लाख स्क्वेअर फीटच्या, जे आपण दाखवले होते की कशा प्रकारे तो ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। हे माझ्या समोर जे डॉक्युमेंट आहे तो आहे जवळजवळ 6 एकरचा लँड। पहिला जे लँड होता ते 2.5 एकरचा होता आणि हे जवळजवळ 6 एकरचा लँड आहे। मग दोघं मिळून अगर हे केलं तर 8.5 एकरचा लँड आहे। आणि स्क्वेअर फीटमध्ये सांगायचं असेल तर ते होतं 4,33,325 स्क्वेअर फीट, 4,33,325 स्क्वेअर फीट। आता किती म्हणजे इतकं सोयीने त्यांनी, इतकं कॅज्युअली त्यांनी हे सगळं आपल्या नावावर कशा करून घेतले, ॲप्लिकेशन कधी केलं आणि त्याच्यानंतर फेरफार कधी झाला आणि त्या PR कार्डमध्ये कशा करण्यात आलेला आहे, सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये उपलब्ध आहे। आता त्या एरियाचा रेडी रेकनर रेट जे आहे त्याचं सरकारी रेट जे आहे ते आहे 36,190 रुपये पर स्क्वेअर मीटर, 36,190 रुपये। तसं आपण जमिनीच्या एकूण शासकीय किंमत जे आहे रेडी रेकनर प्रमाणे आपण मोजली तर ते होतं 87 कोटीचा हे येतो आणि 36 कोटीचं हे आता बेरीज करून घेतलं तर ते 86 आणि 120 कोटी रुपयाच्या जवळ ही प्रॉपर्टी सरकारी रेट प्रमाणे। आता सरकारी रेट कशा आहे, 3,500-4 हजार रुपये मध्ये शहरातल्या छोट्या मोठ्या जे विकसित एरिया नाही आहे तिथे इतकं रेट नाही आहे ज्या रेटने त्यांनी हे जागा आपल्या नावावर करून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये इंटरेस्टिंग भाग हे आहे की लिहून देणारा जे आहे ते म्हणतं की आम्ही नवाबाचे संबंधित आहे करके। मीर महमूद अली खान, बशारत अली खान बोगस माणूस, त्याचं काही देणं घेणं नाही आहे। आणि लिहून घेणारा कोण आहे तर जावेद रसूल शेख, वय 38 वर्ष,
व्यवसाय व्यापार, राहणाऱ्या हुसैन नगर औरंगाबाद. हे कोण महाशय आहे जावेद हे सगळ्यांना माहीत आहे. आपण दाखवलेलं आहे की आपले आमदार साहेबांचे ते ड्रायव्हर आहे. खासदार साहेबांसोबत अनेक वर्षापासून ते आहे. दोन्ही आता हे फक्त हिबानामाच्या आधारावर हे सगळं करण्यात आलेलं आहे. आता हिबानामा हे जे MRPच्या खाली आपण जातो ते ब्लू शेड जे लावलेले आहे, हा त्याच्या शेजारी ते टोटल जे आहे ते 8.5 एकरची लँड आहे. आणि त्यांनी पहिली जी लँड आहे, आता म्हणजे आपण कितीही डॉक्युमेंट दिल्यानंतर हे 500 रुपयाचा बॉन्ड आहे. 500 रुपयाचा बॉन्ड याला आपण हिबानामा त्यांनी जे करून घेतला की नवाब साहेबांनी त्यांना दिलेले आहे. हे दोघं प्रॉपर्टीजचा हिबानामा त्यांनी अशा 500 रुपयाच्या डॉक्युमेंटवर करून घेतलेला आहे. आता हे डॉक्युमेंट करताना त्या डॉक्युमेंटमध्ये त्यांनी असं दाखवलेले आहे की हिबानामामध्ये 6 वारसदार आहे, त्यांची संमती आहे. आणि त्यांनी दोन्ही हिबानामामध्ये संमती देणारे 6 वारसदार हे सेम टू सेम आहे, त्यांचे फोटो लावण्यात आलेला आहे. आता या ड्रायव्हरसाठी हे जे हिबानामा घेतलेला आहे, तर हिबानामा घेतला कोणी, तर आमदार साहेब जे आहे त्यांचे खूप जवळचे एक कार्यकर्ता आहे. त्यांचं सगळं हे जे काम जे बघतात, हे जे 500 रुपयाचा बॉन्ड घेणारे कोण आहे, तर रवींद्र बाळासाहेब तोगे. कोणालाही विचारा हे तोगे कोण आहे, तर आपल्याला कळेल की आमदार साहेबांच्या सोबत पहिला मध्येही त्यांनी घेतलं आणि दुसरा करताना त्यांनीही घेतलं. आणि दुसरं जे नाव आहे हिबानामा साक्षीदार म्हणून, तर हिबानामा साक्षीदार नितीन शेषराव एरंडे, हे पैठणचा राहणारा माणूस नितीन शेषराव एरंडे. आता दोन्ही हिबानामामध्ये साक्षीदार हेच आहे. विशेष म्हणजे ते मुस्लिम धर्मीय नसून इतर धर्माचे आहे. हिबानामा करताना त्यांना काय माहित आहे हिबानामाच्या संदर्भात, त्यांचा मुस्लिम हिबानामा कायद्याशी काहीही देणं घेणं नाही, संबंध नाही, तरी सुद्धा दोघी हिबानामा कागदपत्रात हे साक्षीदार आहेत. आणि कोणालाही विचारा तुम्ही की हे दोन लोक कोण आहे, तर आपल्याला कळेल. आणि हिबानामा 500 रुपयाचा केल्यानंतर त्यांनी काही रजिस्टर केली नाही, ते हिबानामा त्यांनी नोटरी केली. दोघी हिबानामा जे आहे ते नोटरी केलेली आहे त्यांनी. आणि जे नोटरी करणारे जे माणूस आहे तेही सेम आहे. स्टॅम्प पेपर खरेदी करणारे मी तुम्हाला सांगितलं, स्टॅम्प पेपर खरेदी तेही रवींद्र बाळासाहेब तोगे. आता एक प्रॉपर्टी जी रजिस्टर करण्यात आली, पहिली प्रॉपर्टी जी आहे जी रजिस्टर करण्यात आलेली आहे ती 2023 ला करण्यात आली. 2.5 एकर 2.5 एकर 2023 मध्ये रजिस्टर करण्यात आलेली आहे. एक पण सांगतो, हे हिबानामा रजिस्टर्डच नाही झालं ना. डायरेक्ट त्यांनी ते 500 रुपयाचा बॉन्ड सिटी सर्वे ऑफिस मध्ये आणून दिलं आणि सिटी सर्वे ऑफिसने कशा प्रकारे ते नावावर करून दिलेले आहे. हो, कशा हस्तांतरित केले खूप इंटरेस्टिंग आहे. आता 8/5/2023 ला अधिकार अभिलेख PR कार्ड नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी केलेला अर्ज. एक अर्ज कधी केला त्यांनी, ते 8/5/2023 ला. आणि हे कोणती लँड आहे, 23 ला जे केले होते ते
6 एकरची जे लँड आहे तर 23ला त्यांनी करून घेतली होती. बाहेर ते प्रकरण आलेलं आहे तर दुसरं प्रकरण आहे 2.5 एकरचा. ते कधी झालं तर ते झालं 26 जून 2024ला. म्हणजे जूनमध्ये खासदारकीच्या निवडणूक झाल्यानंतर तुरंत मला असं वाटतं की सर्वप्रथम जे काम करण्यात आलेलं आहे शहराच्या विकासासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार झाल्यानंतरच इमिजिएट तर हे 500 रुपयाचा बॉन्ड त्यांनी सिटी सर्वे ऑफिसमध्ये दिलं. त्याच्यानंतर एक 9 नंबरची एक नोटीस काढण्यात येते, नमुना नंबर 9ची. त्याची कालावधी असते 15 दिवसाची. आता जेव्हा ते 15 दिवस संपले तर ते नोटीस किती वाजता काढण्यात आली आणि कुठून काढण्यात आली हे खूप महत्वाचा मुद्दा आहे. याची इन्क्वायरी करण्याची आवश्यकता आहे. कारण जे 2024चं जे प्रकरण आहे ते सिटी सर्वे ऑफिसने नोटीस किती वाजता काढली तर 10:55 54 सेकंड रात्री 10:55 54 सेकंदाला हे नोटीस रात्री PM ला या नोट मध्ये त्याचा टाइम येतो की नोटीस किती वाजता लोड करण्यात आली आणि 4 सेकंडमध्ये ती नोटीस डाउनलोड करण्यात आली. म्हणजे डाउनलोड कोणी केली तर ते जावेद जे आहे, जावेद जे ड्रायव्हर आहे. आता हे जे नोटीस त्यांनी केलेली आहे, लोड केलेली आहे, ते सिटी सर्वे ऑफिसचे एक अनिल गणपतराव रुपेकर नावाचे हे सर्वेयर असतं. मला असं वाटतं अनिल गणपतराव रुपेकरचा मेंटेनन्स सर्वेयर हे रात्री जवळजवळ 11 वाजता त्यांनी हे नोटीस अपलोड केली आणि 4 सेकंदामध्ये ते नोटीस अपलोड होताच डाउनलोड जे आहे ते आपले. आता बहुतेक ते पैठणमध्ये बसले असतील किंवा मंत्री साहेबांच्या घरामध्ये बसले असतील, नाहीतर इतकं लवकर त्यांनी अपलोड केलं आणि साहेबांनी डाउनलोड केलं. बहुतेक हे होऊ शकतं की रात्री ते त्यांच्या घरी गेलं असेल, ते त्यांच्याकडे सगळं कीज आहे. हे जे रोपेकर जे ज्यांचं नाव मी घेतलेलं आहे त्यांच्या सोबत ते बसले असेल की मी अपलोड केला, आता हे डाउनलोड ही आता आपण करतो. ते अपलोडचा टाइम आणि डाउनलोडचा टाइम हे दोघंही टाइम त्या डॉक्युमेंटमध्ये येतं. म्हणजे असं नाही आहे की काही आपण आपल्या मर्जीतला हे म्हणतो. तर हे 4 सेकंदामध्ये हे सगळं अपलोडचा टाइम पण येतं आणि डाउनलोडचा. अपलोड कोणत्या तारखेला? 28 जून 2024ला. 28 जून 2024ला. आणि डाउनलोड किती झाला तर 10:56 16 सेकंड. आणि दुसरं जे प्रकरण आहे तसंच आहे. नाही, दोघं मध्ये असंच आहे. 2024चं जे प्रकरण आहे ते थोडंसं स्पष्ट करून द्या. 2024चं जे प्रकरण आहे ते 6 एकरचं आहे. आता मी जे सांगितलेले आहे 10:55 24 सेकंडला हे जे नोटीस अपलोड करण्यात आली होती ती आहे 2024च्या, मतलब 6 एकरची जे जागा, 6 एकरची जागेचा हे लँड आहे. आणि दुसरं जे प्रकरण आहे जे त्यांनी 2023 मध्ये त्यांनी ते करून घेतलं होतं, ते अपलोड कधी झालं होतं? 25 मे 2023ला. 2023ला किती वाजता हे अपलोड केलं त्यांनी? संध्याकाळी 6:42 15 सेकंड्सला. म्हणजे 6:42 6:42 आणि 15 सेकंडला हे अपलोड करण्यात आली. आणि ड्रायव्हर साहेबने जावेद रसूल शेख यांनी नमुना नंबर 9ची नोटीस डाउनलोड केली याच दिवशी 6:42 19 सेकंडला.
म्हणजे काही 1 मिनिटही 42 मिनिट्स ते 15 सेकंड होते आणि हे 19 सेकंड मध्ये त्यांनी हे डाउनलोड केले. म्हणजे ते एकत्र बसले की मी आता अपलोड करतो आणि हे डाउनलोड करतो. ओके, तर तसं हे प्रकार आहे. नमुना नंबर हे असतं की जेव्हा आपल्याला कोणती प्रॉपर्टी फेरफार करायची आहे, त्याचं नाव PR कार्ड मध्ये टाकायचे आहे. तर नियम हे सांगतो की जेव्हा आपल्याला अर्ज मिळतं, त्या अर्ज मिळाल्यानंतर आपल्याला एक नोटीस, सिटी सर्वे ऑफिस हे नोटीस काढतं. 15 दिवसाचं कालावधी असतं की कोणी त्याचा आक्षेप घेऊ शकतं, काही ऑब्जेक्शन्स असेल तर ते घेऊ शकतं. तर त्यांनी जेव्हा हे ऍप्लिकेशन केलं, दुसऱ्याच दिवशी त्यांनी ते नोटीस काढले, फेरफार केलं आणि फेरफार केल्यानंतर आता थोडासा एक्सप्लेन करण्यासाठी सगळ्यांना जागेच्या संदर्भात ते सगळं मी सांगतो. आता दोन्ही प्रकरणात नगर भूमापन कार्यालय हे शासकीय कार्यालय बंद झाल्यानंतर सर्व संबंधित एकाच ठिकाणी बसून अनिल गणपतराव रुपेकर अधिकाऱ्याने PR कार्ड मध्ये जावेद रसूल शेख याच्या नावाची नोंद घेण्यासाठी नमुना नंबर 9 ची नोटीस रात्रीच्या वेळी काढली. PR कार्ड मध्ये नोंद घेण्यासाठी रात्रीच्या वेळी त्यांनी नोटीस काढली. रुपेकर यांनी पहिल्या प्रकरणात 25/5/2023 रोजी सायंकाळी, हे सगळं आपल्याला देतो, सायंकाळी 6:42 आणि 15 सेकंदावर नमुना नंबर 9 ची नोटीस काढली. त्यानंतर लगेच फक्त 4 सेकंदाच्या फरकाने जावेद रसूल शेख यांनी ती डाउनलोड केली. तर दुसऱ्या प्रकरणात दिनांक 28 जून 2024 रोजी रात्री 10:55 आणि 44 सेकंदावर नमुना नंबर 9 ची नोटीस काढली. त्यानंतर लगेच फक्त 32 सेकंदात फरकाने जावेद रसूल शेख यांनी ती डाउनलोड केली. हे कसं शक्य होतील ते त्यांनी उत्तर द्यावे. मग खूप स्नेही आहे, म्हणजे सगळ्यांना असं ड्रायव्हर पाहिजे. मला तर माझा ड्रायव्हर तर नोकरी सोडली. आता त्यांचं प्लॅनिंग कशी होती, असं नाही आहे की त्यांनी की पहिले 5 एकर करून घेतली, मग त्याच्यानंतर त्यांना कळलं की अजून आपल्याकडे लँड आहे, ते पण आपल्या नावाने करून ठेवू करके. त्यांनी जेव्हा बॉन्ड घेतलं, हे महाशयाने जे बॉन्ड घेतलं, ते बॉन्ड एकाच दिवशी 2 बॉन्ड घेतलं होतं. त्यांनी एकाच माणसाकडून 2 बॉन्ड घेतलं, त्याचा नंबर एक्झॅक्टली सेम आहे. त्यांचा फेरफार जे झालेला आहे ते त्यांचा फेरफारच्या डेट्स पण दिलेले आहे. त्या डेट्सवर मी जात नाही. ते आपल्याला डेट्स सगळं मी आपल्याला कॅल्क्युलेटेड चार्ट तयार करून दिलेला आहे. आता नगर भूमापन अधिकारी, सिटी सर्वे ऑफिसर यांनी सुद्धा शासकीय शुल्क बुडवून 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तयार केलेला अनोंदणीकृत हिबानामा आधारे दोन्ही PR कार्ड मध्ये जावेद रसूल शेख यांच्या नावाची नोंद घेतली, जे की शासकीय नियमानुसार कोणत्याही नियमामध्ये हे बसत नाही. 500 रुपयाचे स्टॅम्प जे त्यांनी घेतले, कोणत्या तारखेला घेतले होते? 2 स्टॅम्प, जे 23 मध्ये त्यांनी केलं 6 एकरचा आणि 24 मध्ये केले 2.5 एकरचा. त्यांनी 2 स्टॅम्प एकाच वेळी हे तोगे साहेबांनी घेतले होते. ते दिवस होता 6 फेब्रुवारी 2023 ला. 2 स्टॅम्प 500 रुपयाचे त्यांनी घेतले. अच्छा, हिबानामा जे नोटरी करण्यात आली, 2 डॉक्युमेंटची, 6 एकरची आणि 2.5 एकरची हिबानामाची जे नोटरी करण्यात आली, एका माणसाकडे जाऊन त्यांनी फक्त नोटरीचं स्टॅम्प घेतला, तेही एका दिवसामध्ये केली. कारण आपल्याला कशा दिसून येतं की नोटरी क्रमांक 227/2023 227/2023 चा नोटरी क्रमांक 227 एका डॉक्युमेंटसाठी
आणि दुसरा डॉक्यूमेंटसाठी 228, म्हणजे एक के बाद दूसरा 227 और 228 2023 के अंदर इन्होंने ये नोटरी कर डाले. हिबानामा नोंदणीकृत कधी झालं त्यांचं नोटरी जे दिनांक आहे ते 9 फेब्रुवारी 2023ला, म्हणजे 500 रुपयाचा स्टॅम्प त्यांनी 6 तारखेला घेतलं. हिबानामा जे आहे त्यांनी ते जे नोंदणी केलेली आहे तर 9 तारखेला हिबानामा त्यांनी त्या डॉक्युमेंटवर 500 रुपयाच्या डॉक्युमेंटवर त्यांनी तयार केली. आता आपण व्हॅल्युएशन काढलं. नोटरी वकिलाचे नाव काय आहे, नोटरी आणि जे वकिलांनी केलेली आहे. नोटरी करताना जे जे पार्टीज असतं त्यांना समोर राहायचंच असतं, मग त्यांच्या समोरच सिग्नेचर हे जे आहे ॲडव्होकेट विनायक पंडित दोघं डॉक्युमेंटच्या. आणि डॉक्युमेंट बघितल्यानंतर आपल्याला कळेल की मध्ये त्याच्यामध्ये एक फोटोच नाही आहे, फक्त साईन केलेले आहे. आणि ते सगळं फोटोज जे कशा प्रकारे लावण्यात आलेलं आहे ते आपण बघितल्यानंतर आपल्याला कळेल. आता मी जसं सांगितलेलं आहे दोघं प्रॉपर्टीचा व्हॅल्युएशन काय येतं. सरकारी रेडी रेकनर रेट प्रमाणे तर येतं 123 कोटी रुपये 54,24,584 इतकं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन येतं. म्हणजे आपण मी सरसकट काढलं तर मला असं वाटतं की जे रेडी रेकनर रेट ते जालना रोडवर देण्यात आलेलं आहे ते 3,500-4 हजार रुपये प्रति स्क्वेअर फीट. आता आपण खूप सारे पत्रकारांचे घर कुठे आहे मला माहित आहे. आपण काय भावाने घर घेतले आहे, कोणत्या एरियामध्ये घेतलेले आहे आणि तिथे काय रेट होतं हे आपल्यालाही माहित आहे. जालना रोड सारख्या ठिकाणी 3,500 ते 4 हजार रुपया स्क्वेअर फीट प्रमाणे जागा या लोकांना देण्यात आलेली आहे. आता हिबानामा जे आहे त्याच्यासाठी कंपल्सरी आहे. हे ब्लड रिलेशन मध्ये आहे का, नाही आहे. माझे जवळचे आहे कधीतरी आहे, असे खूप सारे नाही का नवाबांचे जवळचे लोक निका शहरामध्ये फिरत आहे. खूप सारे कि नवाब हमारे ये थे, नवाब हमारे वो थे, वो नवाब से हमारा रिलेशन है करके. तो उसमें से ये मोहम्मद रसूल साहब जो है ना, जावेद साहब, तो ये जावेद साहब का भी. तर हे 500च्या आधारावर रोपेकर साहेब आणि सिटी सर्वे ऑफिसर जे आहे, कोण आहे माणसे सिटी सर्वे ऑफिसरचं नाव घेणं खूप महत्वाचं आहे. काय नाव आहे सिटी सर्वे ऑफिसरचं? समीर दानेकर. समीर दानेकर, मी आपल्याला सांगतो. समीर दानेकर जे सिटी सर्वे ऑफिसर आहे ते इनिशियली हे सगळं करण्यासाठी नकार दिले होते. ते करण्यास तयार नाही होते. त्यांच्यावर खूप मोठा प्रेशर आणण्यात आलं होतं आणि त्यांचे वडील मला वाटतं सिल्लोडचे काही भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. दानेकर साहेबांना आपण शोधून काढा, मला हे माहिती मिळालेली आहे. मग हे सगळे लोक त्यांच्याकडे गेले आणि त्यांचा दबाव आणून हे सगळं त्यांच्यावर, तरी सुद्धा समीर दानेकर हे करण्यास तयार नाही होते. आता याच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन झालं, सरकारने याचं इन्व्हेस्टिगेशन केलं. तर ज्या दिवशी हे PR कार्ड मध्ये नाव टाकण्यात आलेलं आहे त्या दिवशी एका मोठ्या नेत्याचा फोन या दानेकरला आला होता आणि दानेकरला असं सांगण्यात आलं होतं की आज रात्रीपर्यंत मला PR कार्ड पाहिजे या जागेच्या. कोणाच्या नावावर? ड्रायव्हर साहेबांच्या नावावर. कोणी केलं हे? ना आमदारांनी केलं ना खासदारांनी. त्यांचं प्रेशर तर होतं, पण एक मोठं नेत्यांनी हे फोन केलं. मी जे माहिती घेतली, आता मी दानेकरचा फोन चेक करू शकत नाही की ज्या दिवशी त्यांनी हे PR कार्ड रात्री तयार केलं त्या दिवशी दुपारी त्यांना कुणाचा फोन आला होता ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपोआप आपल्याला कळेल. आणि हे आमदार साहेब आणि खासदार साहेबांनी त्या ज्या मंत्रीकडून फोन लावायला भाग पाडले त्यांना 1 एकर जागा मिळणार होती याच्यातून. आता काय आहे की मला नाव माहित आहे
पण माझ्याकडे पुरावे नाही आहे. 13 केसेस झालेले आहे. 14 मला नको पाहिजे. मला काय सांगायचे आहे की सरकारने, मी नाव देतो ना, दानेकरचा फोन रेकॉर्ड चेक केलं. दानेकरचा फोन रेकॉर्ड चेक केलं तर ज्या दिवशी PR कार्ड तयार करण्यात आला त्या दिवशी दुपारी कोणत्या मंत्र्याचा फोन आला होता की आज रात्रीपर्यंत मला हे PR कार्ड त्या ड्रायव्हरच्या नावाने पाहिजे. बघा ड्रायव्हरची किती काळजी आहे सगळं. आणि त्या दिवशी ते करण्यात आलं. आता इन्क्वायरी झाली तर नक्की तुम्हालाही कळेल की 1 एकर त्यांना मिळणार होतो याच्यातून. तर त्यांनी हे सगळं केलं. आता हे टोटल जे जागा आहे त्याच्यापैकी पूर्ण जागा त्यांनी हिबानामा करून दिलं नाही. त्याच्यामध्ये 66,000 स्क्वेअर फीट जागा जे आहे ते त्यांनी हिबानामामध्ये टाकली नाही. म्हणजे लँड सगळं जावेद साहेबांच्या नावावर करून घेतले, पण हिबानामा करताना त्यांनी 66,000 स्क्वेअर फीट जे जागा आहे ते जागा 1 एकर त्या मंत्री साहेबांना जाणार होती आणि अर्धा एकर ज्या काही गुंड लोकांनी हे सगळं एका रात्री जाऊन तिथे ताबा घेतलं होतं त्या लोकांना, आणि तिथे जे बसलेला एक माणूस आहे त्यांना त्या अर्धा एकर मध्ये काही प्लॉट्स देणार होते. म्हणून ते 66,000 स्क्वेअर फीट जे जागा आहे ते सोडण्यात आलेली आहे. आता हिबानामा ब्लड रिलेशन नाही आहे तर कोणत्याही तुमच्या चपरासी जे आहे सिटी सर्वे ऑफिसच्या, रजिस्ट्री ऑफिसच्या, तेही सांगू शकेल की नाही फक्त एक 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर आपण हे PR कार्डवर टाकू शकत नाही. ते रजिस्टर व्हायला पाहिजे. आणि रजिस्टर किती तर 6%, 6% ऑफ द रेडी रेकनर रेट. 6% जे आहे रेडी रेकनर रेटच्या प्रमाणे. तर 6 जे गव्हर्नमेंटचा लॉस झालेला आहे फक्त 5 एकर मध्ये काही रजिस्ट्री नाही, काही नाही. त्यांनी जे PR कार्डवर चढवलेला आहे ते सरकारला कितीचा नुकसान झालेला आहे तर 6,18,31,227 रुपये सरकारला मिळायला पाहिजे होते. कशासाठी तर मुद्रांक शुल्क, स्टॅम्प ड्युटी हे भरणं बंधनकारक नियमामध्ये आहे. पण काय आहे की आपले जवळचे मुख्यमंत्री आपले आहे, एकनाथ शिंदे साहेब आपले आहे, अजितदादा दाबायचं आहे, तर कोणी आपल्याला विचारणार आहे. तर हे बिचारे दानेकर आणि रोपेकर आणि हे कोण कोण लोक आहे, पंडित साहेब, हे सगळं त्यांच्या संगनमताने बिचारे घाबरलेले असेल, त्यांच्यावर कशा प्रकारचा प्रेशर येत होता हे सगळं बघून 6,18,00,000 रुपयाचा सरकारला नुकसान झालेला आहे. त्याच्या आधी सगळं हे काढलेलं आहे की कशा प्रकारे हे सगळं. आता माझी मागणी हे आहे, हे तुरंत हे जे PR कार्ड आहे ते रद्द करण्यात यावे. आणि पोलीस आज जे नाटक करत आहे की नाही, क्या नाम आहे ड्रायव्हरचं नाव ते जावेद भाई जे आहे ना, त्यांना हार्टचा प्रॉब्लेम, BP वाढत चाललेला आहे. तर काही FIR घेण्याची जरूरत नाही आहे. 5 दिवस ते साहेब ते म्हटलं की नाही मी 5 दिवस घेऊ शकत नाही. हे सगळं स्वतः पोलिसांचाही नाटक आहे. कारण 2023 मध्ये जेव्हा आमदार साहेबांच्या काही गुंडांनी त्या जागेवर जाऊन ताबा घेतलं होतं तर रात्री 2 वाजता तिथे हंगामा झाला होता. तर एक DCP रात्री 2 वाजता तिथे जाऊन सगळं प्रकरण शांत केलं होतं. मग असं नाही आहे की पोलिसांना नाही माहित होतं की रात्री 2 वाजता इतके सारे कमीत कमी 150 लोक जे आमदार साहेबांनी गुंडांना पाठवले होते त्या दिवसाचा आपल्याकडे CCTV असेल. पोलिसांना माहित होतं की रात्री काय प्रकरण झालं, कोण DCP होते, ते तिथे रात्री 2 वाजता पोहोचले होते. कारण रात्री त्यांनी सगळं लाठ्या काठ्या घेऊन ते सगळं ताबा घेण्यासाठी तिथे गेले. तर हे जे पोलीस हे जे करत आहे की नाही, ते
ड्रायव्हर साहेब ते आजारी आहे, याच्यामध्ये हे तुरंत याच्यावर एक उच्च स्तरीय चौकशी करण्याची आवश्यकता आहे. लिहून देणाऱ्याच्या विरोधात आणि बिचारा त्या ड्रायव्हरला कोणी फसवले, इतकं प्रामाणिकपणे काम कोणत्या ड्रायव्हरचा होऊ शकतो मला सांगा. की 500 रुपयाचा बॉन्ड मी एक तयार करून माझ्या ड्रायव्हरला देतो की तुझ्या नावावर मी बीबी का मकबरा आणि पंचक्की केलेला आहे, तू नोटरी कर आणि ते बीबी का मकबरा आणि पंचक्की आपल्या नावावर जा, करून घे, हे साहेबांना जाऊन भेट आणि हे सगळं प्रॉपर्टी तू तुझ्या नावाने करून घे. होणार का? शक्य होणार का? म्हणजे ड्रायव्हरला कशा प्रकारे फसवण्यात आलेला आहे. कोणी फसवले त्यांना सगळ्यांना माहित आहे. आता माझी तर विनंती हे आहे की उगीच ते ड्रायव्हरला शिक्षा होऊ शकते. ड्रायव्हरनी ओपन मध्ये येण्याची आवश्यकता आहे आणि सांगायचं की कशा प्रकारे काय काय त्यांचा डॉक्युमेंट घेऊन त्यांचं नाव आणि त्याला सिग्नेचर करता येत नाही. त्यांचं डॉक्युमेंट आपण बघितलं ना की त्या माणसाला सिग्नेचर सुद्धा करता येत नाही. तर हे सगळं लोक तर हे सगळं जे आहे ना, फौजदारी गुन्हा दाखल का पोलीस करत नाही, हे एक साधासा मी प्रश्न इकडच्या पोलीस विभागाला मी प्रश्न विचारत आहे. मला माहित आहे हे सगळे नेते आपले मायबाप झालेले आहे आणि आपण आता पोलिसिंग करत नाही आहे. हे सगळं जे 2 नंबरचे धंदे करत आहे त्यांना वाचवण्यासाठी काय काय आपण त्यांना कशी मदत करत आहे हे याच्यातून स्पष्ट दिसत आहे. स्टॅम्प पेपर विक्रेता, हिबानामा तयार करणारे व नोटरी करणारे वकिलावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा. बेकायदेशीररित्या तयार केलेल्या अनोंदणीकृत हिबा आधारे PR कार्ड मध्ये घेतलेली नोंद तत्काळ रद्द करण्यात यावी आणि जे घोटाळा इतका मोठा आहे की फक्त या जमिनी पुरता हे नाही आहे. जे हैदराबादचे नवाबाचे खूप, आता एक प्रश्न हे आहे की यांना नवाब चालत नाही, नवाबाची जमीन खूप पाहिजे. नवाब आला की हैदराबाद निजाम नवाब त्यांच्या विरोधात, पण त्यांची जमीन, त्यांची जागी, त्यांची प्रॉपर्टी हे आपल्या खिशामध्ये ठेवणं त्यांना खूप चांगलं वाटतं. असे खूप सारे जमिनीचे प्रकरण आहे ज्यामध्ये शहराचे खूप सारे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहे, बोगस डॉक्युमेंट तयार करून. आता याच्यावर तुरंत कारवाई नाही झाली तर बहुतेक दुसरे लोक जे आहेत हे पूर्ण प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन आपण काढलं आज मार्केट भावाप्रमाणे तर कमीत कमी 500 कोटी रुपये, कृपा करून ती 150 कोटी रुपये आपण जे बोलत होतो की मंत्री साहेबांनी, हे खासदार साहेबांच्या ड्रायव्हरनी 150 कोटी नाही, 8.5 कोटी रुपये, 8.5 एकर जमीन जे आहे ते त्याची मार्केट व्हॅल्यू 500 कोटी रुपया जास्त आहे, कमी नाही, 500 कोटी रुपयाचा जास्त आहे. तर याच्यावर सखोल चौकशी करण्यासाठी माझी विनंती सरकारला हे राहील की चुकी इकडची पोलीस त्यांच्याशी हात मिळवणी त्यांची झालेली आहे, कारण त्यांना सगळ्यांना माहीत सुद्धा. तर महाराष्ट्र सरकारला मी विनंती करेन की याची उच्चस्तरीय चौकशी एकदा तुम्ही CID करून घ्या किंवा हे सगळं प्रकरण एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला करा, कारण 100-200 कोटीच्या प्रकरणामध्ये पण एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट इन्व्हॉल्व होत आहे. आणि मग हे 500 कोटीचं प्रकरण आहे आणि तुरंत आपण फक्त त्या ड्रायव्हरच्या वाट न बघता सिटी सर्वे ऑफिसरला बोलवा. पोलीस आज फक्त मातूर स्टेटमेंट घेण्यासाठी नवाब साहेब येणार आहे, नवाब साहेब म्हटले की येत नाही, तब्येत आजारी आहे, त्यांचंही ब्लड प्रेशर, ते हे सगळं खोटे नवाब आहे. त्यांचं काहीही देणं घेणं नाही आहे या जमिनीचं, पण त्यांनी केलेलं आहे. तर याची उच्चस्तरीय बघा, मी काय आहे की मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या दिवशी हे PR कार्ड तयार करण्यात आलेला आहे त्याच्या काही दिवसानंतर
आमदार साहेबांनी कमीत कमी 100-150 युवकांना रात्री पाठवले होते तर ताबा घेण्यासाठी. त्या दिवशी कोणत्या मंत्र्यांचा फोन आला होता की आज रात्री मला हे पाहिजे, आणि ते कोण डीसीपी होतं की रात्री 2 वाजता. मग त्यांनी ते रेकॉर्ड मध्ये लिहिलं असेल की रात्री 2 वाजता हे बादशेरगंज हे हॉटेलच्या समोर जे जागा आहे त्याच्यासाठी ताबा घेण्यासाठी 100-150 लोक आले होते. पोलिसांना लिहावं लागतं रात्रीमध्ये, ते स्वाभाविक आहे. त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी, जे कन्सर्न पोलीस स्टेशन आहे त्या अधिकारी पण आले असेल आणि त्यांनी आपल्या रेकॉर्ड बुक मध्ये हे केलं असेल, नोंद केली असेल की रात्री आम्हाला असा फोन आला होता, आम्ही गेलो आणि तिथे असं बघितलेलं आहे. तर हे सगळं जे आहे पोलिसांना माहित आहे. असा पोलीस सांगू शकत नाही आहे की आम्हाला माहित नाही आहे. आणि इतक्या मोठ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत FIR का रजिस्टर झाली नाही. समजा ते ड्रायव्हरांना ते मारून टाकले, 500 कोटीचा हे आहे, त्यांचा जीव घेतला, मारून टाकले, तर केस काय संपणार का? आतापर्यंत तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याला बोलावले आहे, विचारपूस केलेली आहे आणि FIR का रजिस्टर होत नाही? हे सगळे डॉक्युमेंट जे आहे, हे डॉक्युमेंट सगळं त्यांच्याकडे आहे, पोलिसांकडे आहे, तरी सुद्धा याच्यावर कारवाई होत नाही आहे. हे 500 कोटी रुपयेचं जे प्रकरण आहे, या नेत्यांचे दुसरे खूप सारे प्रकरण बाहेर येऊ लागलेले आहे. जशा प्रकारचे आपले पालकमंत्र्यांचं प्रकरण येऊ लागलेले आहे, या नेत्यांचेही खूप सारे प्रकरण येऊ लागलेले आहे. आता पोलिसांनी याच्यातून इन्क्वायरी करून ते दानेकर साहेबांना बोलवा, विचारा की कोण होता ते मिनिस्टर ज्यांनी फोन केलं होतं आणि त्याला ते फक्त फोन करण्यासाठी एका दिवसामध्ये PR कार्ड तयार करण्यासाठी 1 एकर जागा मिळणार होती ना. नाही होती ना आता ते भाई तुम्ही सांगा ना मला, तुम्ही काय म्हणजे रात्री 11 वाजता कम्प्युटरच्या समोरच बसले होते का की असं की आता अपलोड होणार आहे आणि मी डाउनलोड करणार आहे 4 सेकंदामध्ये? रात्री 11 वाजता समजा दिवसभर तुमच्या माणसाला बसून ठेवलं की आपली नोटीस येणार आहे, ते सिटी सर्वे ऑफिस आपली नोटीस अपलोड करणार आहे, तर 5 वाजता ऑफिस संपतं, 6 वाजता समजा काम केलं असेल तर दुसरी ही नोटीस जी आहे ते संध्याकाळी 7 वाजता, आणि हे जे पहिली नोटीस आहे ते संध्याकाळी रात्री 11 वाजता. मग असं कसं झालं की त्यांनी नोटीस अपलोड केली रात्री 11 वाजता आणि ड्रायव्हर साहेबांनी डाउनलोड केली 4 सेकंदामध्ये किंवा 15 सेकंदामध्ये? नाही, ते त्याच्या बाबतीत काही नाही. मला तर शंका हे आहे की ती नोटीस वेबसाईटवर होती का नाही होती, ती नोटीस वेबसाईटवर होती का नाही होती हेही सांगणं खूप कठीण आहे की त्यांनी ते 15 दिवसासाठी ते टाकली होती का नाही टाकली. आता काय आहे की याच्यामध्ये खूप टेक्निकल इश्यूज आहेत, ते मी सांगू शकत नाही. पण डॉक्युमेंट हे ते डॉक्युमेंट असतं ना त्याच्यावर सगळं टाईम सोबत येतं. ही परिशिष्ट दिनांक 13/6/2023 रोजी अनिल गणपतराव रुपेकर, परिषद भूमापन औरंगाबाद यांनी या टाइमला या डेटला हे केलेलं आहे. ते गव्हर्नमेंट डॉक्युमेंटच असतं, हे डॉक्युमेंट महाराष्ट्र शासन हे सगळं. तर 500 कोटी रुपयेचा हिशोब देणारे, आता माझी अपेक्षा हे आहे, जसा पालकमंत्री साहेब काही बोलत नाही आहे, तर माझी अपेक्षा हे आहे की या नेत्यांनी याच्या बाबतीत खुलासा करावा आणि ते बिचारे ड्राइवर बली का बकरा ना बनाते हुए वो ड्राइवर्स को पुलिस ने कॉन्फिडेंस में लेके उससे पूरा पूछना कि किस किसने क्या क्या धंधे किए थे करके. एक सेकंड हो येस, हे सगळं चार्ट जे आहे ना मी तुम्हाला एक्झॅक्ट
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, 8 मे 2023. 2.5 एकर. आणि अजून 2024 6 आहे. 6 एकर. येस येस येस. हे सगळं 2 प्रकरण जे आहे ना त्याचा चार्टच तयार केलेला आहे मी. प्रकरण 1 आणि प्रकरण 2. प्रकरण 1 मध्ये किती जागा आहे आणि प्रकरण 2 मध्ये किती जागा आहे सगळ्यांना पाठवण्यात आलेलं आहे. ते जे डॉक्युमेंट्स हे ऑनलाईन पाठवलेलं आहे. हिबानामा जे आहे, एक सेकंड, हिबानामा जे आहे ते ब्लड रिलेशन मध्ये एक भाऊ आपली बहिणीला गिफ्ट करू शकतं, बहीण आपल्या भावाला गिफ्ट करू शकतं, पिता आपल्या मुलाला गिफ्ट करू शकतं, काही असे ठरलेले आहे. आणि रजिस्ट्री ऑफिस मध्ये गेल्यानंतर मी समजा आपल्याला काही हिबानामा करून दिलं तर ते त्वरित ते एक्सेप्ट करणार नाही. ते म्हणतात की नाही तुम्ही ब्लड रिलेशन मध्ये नाही आहात. समजा मी एका चांगल्या कामासाठी काही कोणत्या दुसऱ्या मुस्लिम समाजाच्या लोकांना मी हिबानामा करून दिलं तर ते ब्लड रिलेशन नाही आहे. मग त्याला स्टॅम्प ड्युटी भरावं लागतं. आता स्टॅम्प ड्युटी ही नाही भरली 6 कोटी 18 लाख रुपयेचा नुकसान, फक्त 500 रुपयाच्या आधारावर 500 कोटी रुपयाची जमीन त्याचा बदली झाली त्याची. आता काय आहे की हे इन्क्वायरी मध्ये ज्या कन्सर्न पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या रेकॉर्ड मध्ये सगळं मिळणार आपल्याला की कोणत्या तारखेला डीसीपी साहेब रात्री 2 वाजता गेले होते, पोलीसचा किती स्टाफ होतं, त्यांनी काय बघितलं, हे कंपल्सरी असतं रात्रीच्या ड्युटी मध्ये असणारे पोलीसवाल्यांना. चला काय आहे की एका नेत्याच्या ड्रायव्हर कडे 150 कोटी रुपयाची जमीन कशी आलेली आहे याच्या बाबतीत आपण सविस्तर ते दाखवलेलं आहे. ती 150 कोटीची नाही आहे. माझ्याकडे ते डॉक्युमेंट्स आलेले आहे त्याच्याप्रमाणे ते फक्त 3 एकरच्या जागेबाबत नाही आहे. 8.5 एकरची जागा त्याच ठिकाणी आणि शहरातल्या सगळ्यात महाग एरियामध्ये जी जमीन आहे ते कशा प्रकारे एका खासदार त्यांचा मुलगा जे आहे आमदार त्याच्या ड्रायव्हरच्या नावावर ते कशी करून घेण्यात आलेली आहे याचे सगळे पुरावे सगळे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहे. फक्त 500 रुपयेचा एक बॉन्ड पेपरवर हिबानामा करून जे बोगस नवाब आहे त्यांच्या नवाबाशी काही संबंध नाही आहे ते डॉक्युमेंटला फक्त नोटरी करून 2 डॉक्युमेंट्स तयार करण्यात आले. एक जे आहे 2023 मध्ये त्याचा PR कार्ड तयार करण्यात आला ते म्हणजे 2.5 एकरचं होतं आणि दुसरं जे 2024 जूनला करण्यात आलेलं आहे ते जवळजवळ 6 एकर. तर दोघं मिळून हे जे आहे 8.5 एकरचा झोल आहे आणि त्याच्यामध्ये सिटी सर्वे ऑफिसर्स कशा प्रकारचे संगनमत आहे. एका मोठ्या नेत्यांनी कुणाला फोन केलं होतं की आज रात्रीपर्यंत मला ते PR कार्ड पाहिजे आणि हे जे पिता पुत्र आहे त्यांनी कशा प्रकारे सिटी सर्वे ऑफिसरवर दबाव टाकून हे सगळं प्रकरण फक्त 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर करून घेतलेलं आहे. याची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे. 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर 500 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आपल्या खिशात जे टाकण्यात आलेली आहे त्याची चौकशी इकडच्या स्थानिक पोलिसांमार्फत न करता माझी सरकारला विनंती आहे की ही इन्क्वायरी या तर तुम्ही CID कडून घ्या किंवा हे केस डायरेक्टली एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला ट्रान्सफर करा आणि जे लोक दोषी आहेत त्यांच्यावर आता फौजदारी दाखल का करण्यात आलेली नाही आहे, पोलीस का टाळाटाळ करत आहे याच्या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. म्हणून सर्वप्रथम पोलिसांनी आपली जबाबदारी पार करून याच्यावर FIR रजिस्टर करा आणि त्याची चौकशी लावा.
मार्फत केलेला आहे. सरकारकडून माझी काही जास्त अपेक्षा राहिलेली नाही आहे, कारण इतके पुरावे देऊन सुद्धा पालकमंत्र्या आताही त्यांच्यावर काही झालेलं नाही आहे. तर सरकारकडून माझी काही जास्त अपेक्षा नाही आहे. मी आपला मार्फत हे बाहेर काढलेला आहे. आता CID घ्या, CBI घ्या, एन्फोर्समेंट डायरेक्टर घ्या, हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. देखिए कुछ दिन पहले ये खबर दिखाई गई थी कि एक MP, उनका बेटा MLA, उनका ड्राइवर, उसके नाम के ऊपर 150 करोड़ रुपए की जमीन पाई गई है करके। लेकिन ये जमीन 150 करोड़ की नहीं है और महज 3 एकड़ जमीन की बात नहीं हो रही है। मेरे पास दस्तावेज है, डॉक्यूमेंट्स है, जिससे साबित होता है कि 8.5 एकड़ जमीन जालना रोड की, जो हैदराबाद के जो निज़ाम है, वो निज़ाम जो ओरिजिनल निज़ाम है, उनके नाम के ऊपर जाहिद अली खान, उनकी ज़मीन को किसी और ने खड़े करके बोगस डॉक्यूमेंट्स तैयार करके ये ज़मीन किस तरीके से ट्रांसफ़र करवाई है सिटी सर्वे ऑफिस के अधिकारियों को। महज 500 रुपये के बॉन्ड पेपर के ऊपर 500 करोड़ की प्रॉपर्टी अपने जेब में कैसी डाली गई है, इसके पूरे डॉक्यूमेंट्स, पूरे पुरावे मेरे साथ में है। 500 रुपये के 2 डॉक्यूमेंट्स खरीदे गए एक ही दिन। MLA साहब के जो कार्यकर्ता है, उन्होंने जाकर ये खरीदा, हिबानामा तैयार किया 3 दिन के बाद। वो जितने भी चुप के नवाबा है, उनके सिग्नेचर लिए गए उसके ऊपर, और जो विटनेस है वो वही लोग हैं जिन्होंने ये डॉक्यूमेंट खरीदा, और उसके ऊपर विटनेस भी वही आमदार के जो मित्र है, वो लोगों ने ये डॉक्यूमेंट तैयार करके सिटी सर्वे ऑफिस में गए। सिटी सर्वे ऑफिस में रात में 11 बजे वो नोटिस अपलोड किया, और चंद सेकंड के अंदर वो ड्राइवर साहब ने वो नोटिस डाउनलोड कर लिया। इससे एक चीज़ साबित हो रही है कि रोपेकर नाम का जो अधिकारी सिटी सर्वे ऑफिस का है, जिसने ये डाउनलोड किया रात में 11 बजे एक नोटिस, और 2024 के प्रकरण के अंदर शाम में 7 बजे ऑफिस बंद होने के बाद या तो नेताजी के घर पे गए या पैठन में जाके बाजू बैठे, उन्होंने नोटिस अपलोड किए, ड्राइवर को बोले कि अब मैं डाउनलोड कर ले रहा हूँ ये नोटिस ड्राइवर साहब को। मेरा ये सवाल है कि पुलिस अभी तक FIR क्यों नहीं रजिस्टर करी। मेरा ये सवाल है कि जिस दिन ये PR कार्ड के ऊपर नाम चढ़ाया गया, उस दिन सिटी सर्वे ऑफिसर को कौन से मंत्री का फ़ोन आया था जिसने ये धमकी दिया था कि आज रात तक ये PR कार्ड बन जाना चाहिए। जब ये ज़मीन के ऊपर दावा लिया जा रहा था कि किसने 100-150 लड़कों को वहाँ पर भिजाया था, और वहाँ पर रात में 2 बजे कौन से DCP वहाँ पर पहुँचा था, कौन से पुलिस स्टेशन के अंदर इसकी नोंद है। अभी तक सिर्फ ड्राइवर की तबीयत के बारे में पूछा जा रहा है। मुझे डर और शक इस बात का हो रहा है कि ड्राइवर को ख़त्म ना कर दिया जाए, क्योंकि 500 करोड़ रुपए का मामला है। ड्राइवर को बुलाया जाए, उससे पूरी जानकारी निकाली जाए कि इसके पीछे कौन कौन लोग है करके। दानेकर जो सिटी सर्वे ऑफिसर है, वो ये काम करने के लिए तैयार नहीं था। मुझे बताया गया है कि उसके पिता के कनेक्शन या एक पदाधिकारी है, वो सिल्लोड़ के अंदर भारतीय जनता पार्टी के, उनके ज़रिए फिर दबाव डाला गया, और ये पूरा प्रकरण अब आपके सामने लाया गया है। एक उच्च स्तरीय चौकसी होना चाहिए, या तो एनफोर्समेंट डायरेक्टोरेट से कराइए, CBI से कराइए, या CID से करवाइए। जिनसे है आप बेखबर, दिखाएंगे हम वो खबर। खड़ की समाचार अब नए अंदाज में।